नमस्कार, मी पूनम सरगर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर, ज्याचे नाव आहे आमची सांगली लयच चांगली। तर तुम्हा सर्वांच्या आपल्या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत। तर आता बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ आपला आलेला नाही, मग म्हटलं आज काल एक व्हिडिओ बघितला, मग त्या व्हिडिओविषयी जरा बोलावं म्हटलं, म्हणून हा व्हिडिओ मी टाकत आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, कमेंट तर काय तुम्ही करतच नाही, त्याच्यामुळे कमेंट करा, लाईक करा। व्ह्यूज भरपूर आहेत पण कमेंट लाईक फार कमी आहेत। तर बोलायचं मेन व्हिडिओ करवण्याचं कारण म्हणजे काल एक व्हिडिओ बघितला मी यूट्यूबला। मी मोबाईल जास्त लई प्रमाण नसते माझं बघण्याचं, मी जास्त मोबाईल बघत असते आणि तुम्ही कमेंट करत नाही। मी आता तर ते तिवारी एक लेडीज आहेत तिवारी, त्यांचं मॅटर झाल्यापासून तर इतकं यूट्यूबला इतकं व्हिडिओ येतात, इतके व्हिडिओ येतात, प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी चुकीची जर कमेंट मला दिसली तर नक्की त्या कमेंटला रिप्लाय माझा असतोच। तर चला आपण मेन विषयाला, थिएटरमध्ये एक घटना घडली त्याबद्दलचा व्हिडिओ काल माझ्यासमोर आला आणि त्या व्हिडिओबद्दलच आता मी थोडं बोलणार आहे। तर विषय असा की मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस एक घटना अशीच घडली होती। त्यावेळेस मराठी पिक्चर माहेरची साडी, अलका कुबल यांचा माहेरची साडी पिक्चर आला होता। त्यावेळेस मी लहान होते, मला काय एवढं कळत नव्हतं, म्हणजे एकदम लहानच होते मी। ज्यावेळेस आम्हाला समजायला लागलं त्यावेळेस आमच्या आईने ही कथा सांगितलेली। तर बघा आज लई अवतार म्हणजे एकदम कंटाळ्यासारखं होय, कारण आज 2 दिवस मुलींचं गॅदरिंग वगैरे होतं शाळेत, आज पण गॅदरिंग करून आत्ता चालू आहे आम्ही। आणि म्हटलं व्हिडिओ बनवायचं होत नाही म्हणून म्हटलं आता साडी तर नेसलेली आहे, म्हटलं व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यामुळे चेहरा वगैरे असा कंटाळल्यासारखा झाला आहे, कारण दिवस संपूर्ण त्यात गेला। आणि त्यात म्हणजे मी मुलींच्या आवरण्याच्या ह्याच्यात आणि त्या गॅदरिंगच्या ह्याच्यात जेवणच केलं नाही आणि टिफिन घेऊन गेले शाळेत। तिथे गेल्यानंतर जेवायचं म्हटलं तर तिथं पण काय जेवायचं झालंच नाही मला, त्याच्यामुळं जेवण पण नाही आणि आज दिवसभर धावपळ, त्याच्यामुळं जरासा कंटाळ्यासारखा चेहरा दिसतोय, तर समजून घ्या बरं का। आणि हां, विषय कुठं होते बरं मी, आम्हाला ज्यावेळेस समजायला लागलं त्यावेळेस आमच्या आईनं आम्हाला सांगितलं होतं की काहीतरी माहेरची साडी पिक्चर आलेला नवीन, इतकी गर्दी माहेरची साडी पिक्चरला, एवढी अफाट गर्दी होती म्हणे की असं भरपूर असं कायम थिएटर फुलच असायचं म्हणे शो। तर त्यावेळेस एक घटना अशी घडली होती की एक लेडीज तिच्या बाळाला, म्हणजे फॅमिलीच संपूर्ण फॅमिली बाहेरची साडी पिक्चर बघायला गेली होती आणि ती लेडीज पेपरला पण ती बातमी आली होती आणि ती लेडीज तिचं 6 महिन्याचं का 5 महिन्याचं बाळ होतं आणि ती लेडीज त्या बाळाला घेऊन गेली होती आणि पिक्चरचा असा काहीतरी सीन आला की ज्यात ती एवढी मग्न झाली की बाळ रडायला लागले, म्हणून तिनं काय केलं, बाळाला पाजायला चालू केलं आणि बाळ रडून म्हणून असं दाबून धरलं होतं तिनं आणि ती पिक्चर बघायच्याच नादात होती। आणि पिक्चर बघूच तोपर्यंत इकडं ज्यावेळेस पिक्चर संपला त्यावेळेस तिला ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस बघितलं तर बाळ एक्सपायर झालेलं होतं। मग त्यावेळेस हेडलाईन पण आम्हाला काय माहिती नाही, पण आम्हाला मोठी लोक सांगतात, त्याच्यावरनं हेडलाईन पण आली होती की ते माहेरच्या साडीमध्ये गाणं आहे ना, माझा सोनूला माझा छकुला, तर त्याच्यातून हेडलाईन आली होती पेपरला, सोनूल्याला बघायला जाऊन छकुल्याला हरवून बसले। म्हणजे अशा काही घटना घडतात पण तरी पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय। तर तशीच एक घटना तमिळनाडूमध्ये घडलेली आहे। तर काल मी व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओनुसार मी सांगत आहे, सगळं जे काय सांगत आहे ते त्या व्हिडिओनुसार मी सांगत आहे, जे व्हिडिओ मी बघितला ते असंच पुष्पा 2 पिक्चर आलाय, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, रिलीज झाला। पहिला शो बघायचा आणि पहिल्या दिवशीचंच तिकीट काढून बघायचं, म्हणून मला हे कळत नाही, पहिल्याच दिवशी बघायचं आणि पहिल्याच शो बघायचा, ह्यात विशेष काय असते काय आपल्याला माहीत नाही बाबा। दुसऱ्या दिवशी 3 दिवसानं 8 दिवसानं 15 दिवसानं बघितलं तरी स्टोरी बदलत नाही, पिक्चर तोच राहतोय। पहिल्याच दिवशी बघायचं काय एवढं माणसांना हे असते काय माहीत नाही। तर चला, 2 मुलं नवरा बायको त्यांची फॅमिली अशी पुष्पा 2 बघायसाठी थिएटरमध्ये गेले होते आणि विषय काय झाला माहिती आहे का, तिथं कुणालाही माहीत नव्हतं म्हणे की अगोदर डिक्लेअर केलेलं नव्हतं आणि अचानक म्हणजे अगदी अचानक अल्लू अर्जुनची एंट्री झाली
मग अगदी अचानक अल्लू अर्जुनची एंट्री झाल्यामुळं त्या थिएटरमध्ये इतकी भगदड, इतकी धावपळ चालू झाली. त्या धावपळीच्या ह्याच्यात ती बाई चेंगराचेंगरीत एक्सपायर झाली आणि तिचे एक बाळ पण गंभीर जखमी झाले. तर मला सांगा, हे पिक्चरचं पडलं केवढ्याला, खरंच सांगा की. तर त्या लेडीजच्या मिस्टरांनी तिच्या नवऱ्यानं अल्लू अर्जुनवरती केस केल्या. त्या व्हिडिओनुसार, जे मी व्हिडिओमध्ये बघितले त्यानुसारच तुम्हाला सांगत आहे. त्या लेडीजच्या नवऱ्यानं त्या अल्लू अर्जुनवर केस केल्या म्हणे की जर अल्लू अर्जुन अगोदर येणार आहेत हे जर आधी डिक्लेअर केलं असतं तर एवढी धावपळ उडाली नसती आणि काहीतरी पोलीस प्रोटेक्शन, काहीतरी बंदोबस्त झाला असता. अल्लू अर्जुन यांनी अचानक एंट्री दिली आणि त्यांनी अचानक एंट्री दिली म्हणजे अचानक एंट्री थिएटरमध्ये केल्यामुळं थिएटरमध्ये इतका गर्दी, इतकं गोंधळ झाला की काय बोलायचं नाही. खरं सांगू का, गर्दी गोंधळाच्या ठिकाणी कधीच जायचं नाही, खरं तुम्हाला सांगते. मी स्वतः एकदा अनुभवले, तेव्हापासून मी नाही. आम्ही सांगलीमध्ये गणपती उत्सव इतका मोठा असतोय आणि बघायचं म्हणून आम्ही गेलो आणि असं रथ पुढं रथ असतो आणि अशा एवढ्या मोठे जाड असे दोर असतात, त्या दोन्ही बाजून दोर धरले असतात ना, ह्या बाजूला माणसं असतात आणि त्या दोराच्या मधनं रथ असतो, ढोल ताशे, परत तुम्हाला म्हणजे जे काय असेल ते सगळं, म्हणजे घोडे वगैरे काय असतील ते सगळं त्या दोरीच्या मधनं असते. आणि आम्ही गर्दीमध्ये इतकं अडकलो, माझं बाळ लहान होतं. आत्ता काहीतरी असं म्हणजे मागणं जाम, पुढनं जाम, बाळाला तेवढं इथं घेतलं मी, असं इथनं पूर्ण असं पॅक केलं होतं. आत्ता माझा श्वास थांबतो आणि एक 5-10 सेकंद तर पूर्ण श्वास माझा थांबलेला. म्हणजे एवढं गर्दी असं तोडवरती करून मी श्वास घेतलेला, एवढंही गर्दी झाली. ते एका पोलिसांनी बघितलं, खरंच ते देवगुण आले दादा. त्यांनी बघितलं, त्यांनी रस्सीच्या आत आम्हाला ओढून घेतलं. त्या म्हणजे रस्सीच्या आत सगळीच मोकळी जागा होती, अजून पाठीमागनं मिरवणूक यायची होती आणि आम्हाला म्हटलं एवढ्या गर्दीत परत लहान बाळ घेऊन यायचं नाही. आणि खरंच आम्ही तेव्हा एक लास्ट आमचा अनुभव, आम्ही कधीही गर्दीच्या ठिकाणी मुलं घेऊन कधीही गेलो नाही आणि आम्ही स्वतः पण जात नाही. मुलं तर काय, आपला पण जीवच आहे ना, आपल्याला पण काय झालं तर काय करायचं. मग त्याच्यामुळे आम्ही पण कधीही गर्दीच्या ठिकाणी जात नाही, कारण त्यावेळेस आम्हाला एकदा अनुभव इतका विचित्र आला, खरंच थोडक्यात मरताच वाचलो. कारण इतकी गर्दी, इतकं चेंगराचेंगरी झाली ना, सांगते का माझा श्वास पण एक 5-10 सेकंद थांबला होता. बाळ तेवढं मी इथं घेतलं होतं, त्याच्यामुळं कसं तरी मग आम्ही रशीच्या मधनं आम्ही साईडला आलो, बाहेर पडलो. आम्हाला बाहेर बरोबर चांगल्या म्हणजे मोकळ्या ठिकाणी त्या पोलीस दादाने आम्हाला जायला सांगितलं, माझी आई, आम्ही सगळेजण मग एका साईडला गेलो. म्हणजे असं गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही. मग त्या लेडीजच्या नवऱ्याचं पण म्हणणं बरोबर आहे की अचानक अल्लू अर्जुननी एंट्री केल्यामुळं ही घटना घडली, असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांनी केस केले असं मी त्या व्हिडिओमध्ये बघितले. तर ह्या संदर्भात अल्लू अर्जुननं मनापासून माफी मागितली की जे झालं ते खरंच खूप वाईट झालं आणि असं व्हायला नाही पाहिजे होतं आणि त्याबद्दल मी माफी मागतो असं माफी मागितल्या म्हणे. आणि त्या बाईच्या नवऱ्याला 25 लाख रुपये आणि त्या जो एक बाळ गंभीर जखमी त्याच्या दवाखान्याचा खर्च असं सगळं अल्लू अर्जुन भरणार आहे असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर मला सांगा, जरी 25 लाख रुपये दिले, जे नशिबात आहे ते तर होतच असते, हे मला 101% माहिती आहे. पण जर एक विचारात म्हणजे जे चालू आहे, 25 लाखानं त्या बाळाची आई परत येणार आहे का काय माहिती. आणि ते आई नाही ते नाही, ते काय माहिती ते 25 लाख त्या बाळांच्यासाठी वापरले जातील म्हणून. तुम्हाला तर माहितीच आहे, बाई हे झाले म्हणून पुरुषाचं आयुष्य थांबत नसते. आता एक राग आहे, सगळं होईल, बोलणं होईल, सगळं होईल, पण त्याचं ते मुलांच्या संगोपनासाठीच वापरलं जातील, काय जातील काही माहीत नाही. पण हे गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळं आणि ते सगळं अचानक अल्लू अर्जुनची एंट्री अचानक झाल्यामुळं हे सगळं जे व्हायला नको ना ते झालं. एक लहान 2 मुलांची आई गेली, खरंच की. म्हणून गर्दीच्या ठिकाणी न गेलेलं बरं. आणि पहिल्या दिवशीचंच थिएटरचं तिकीट काय लोकांना, म्हणजे आम्ही तर तसं जातच नाही, पण पहिल्या दिवशीचाच शो बघण्यात एक लई त्यांना समजावून आम्ही पहिला शो बघितला. म्हणजे चला, ज्याची त्याची इच्छा, ज्याची त्याची आवड. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जावा. मी स्वतः किती जणांना तर कमेंट करतात, पण मलाच कमेंट येत नाहीत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि लाईक शेअर करा.
सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. आज खरंच खूप कंटाळ्याचं स्वतः मला सुद्धा वाटायला लागले, खरंच कंटाळ्यासारखं. पण हा व्हिडिओ मला कालपासून बनवायचा होता, पण ह्या तुम्हाला म्हटलं नाही गॅदरिंगच्या धावपळीत झालंच नाही, मला बनवायचं झाला नाही. तर चला, कुणी गर्दीच्या ठिकाणी लहान मुलं घेऊन जाऊ नका. आणि बस, नमस्कार.